जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। आजच्या धड्याकडे आपण जाणार आहोत आणि आपण प्रार्थनापूर्वक आजचा जो धडा आहे त्याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी, आपलं लक्ष त्याकडे राहण्यासाठी आपण परमेश्वराकडून सहाय्य मागूया। प्रार्थनेच्या द्वारे जितके विश्वासणारे आहेत कृपा करून तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करा। परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे अधिक आशीर्वादित करू इच्छित आहे आणि विशेष प्रकारे प्रभू विश्वासणाऱ्यांमध्ये एक जागृती आणण्याचा प्रयत्न करीत आहे की विश्वासणाऱ्यांचं जीवन कसं असावं जेणेकरून अनेक लोक प्रभूकडे वळतील आणि ही एक साक्ष त्यांच्या जीवनामध्ये राहील। हे सर्वात महत्वाचं आहे आणि तोच धडा जो आपण मागे पाहिलेला आहे तो आपण आता दुसऱ्या भागामध्ये पाहत आहोत की प्रभू आम्हाला काय शिकवणार आहे। प्रभू येशूने म्हटलेलं आहे चिंता करू नका। आपण या विषयावर अधिक मनन करणार आहोत। आपण प्रार्थना करूया। जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। मागील धड्यामध्ये तू आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आजही तू आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। परमेश्वरा, जितकेही विश्वासणारे या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत, अनेक प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये आहेत प्रभूजी आणि त्याचप्रमाणे अनेक श्रद्धाळू लोक सुद्धा आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा। त्याचप्रमाणे YouTube या चॅनलवर वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये जितकेही प्रेक्षक परमेश्वरा सबस्क्राईब ज्यांनी केलेले आहे त्या सर्वांना आशीर्वादित कर। अनेकांपर्यंत कार्यक्रम पोहोचण्यासाठी सर्वांचं तू सहाय्य कर, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे। प्रभू, आजच्या या सुंदरशा वचनाच्या द्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक, आमेन। मागील आपल्या धड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे चिंता करू नका, हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत। प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत। प्रभू येशू ख्रिस्ताने विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना म्हटलेलं आहे की ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांना म्हटलेलं आहे की या सर्व गोष्टीसाठी चिंता कोण करीत असतं, की ज्यांचा येशूवर विश्वास नाही, ज्यांना अजून येशू कोण आहे ते माहित नाही, त्यांचं जीवन यासाठीच धडपडत आहे। त्यांना काही गोष्टी माहित नाही, पुष्कळशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत आणि त्यांनी स्वतःला त्या चिंतेने ग्रासून टाकलेलं आहे जगातील लोकांना। आणि आम्हाला जे विश्वासणारे आहोत, आम्ही या जगामधून आता येशूमध्ये आलेलो आहोत। आम्ही जगावर जय मिळवलेला आहे, आम्ही सैतानावर जय मिळवलेला आहे आणि आता आम्ही प्रभू येशूमध्ये आहोत। ज्या सैतानाच्या अधिपत्याखाली आम्ही आमचं आयुष्य घालवित होतो, त्याच्या आज्ञेचं पालन करीत होतो, वाईट व्यसनांमध्ये होतो, वाईट गोष्टींमध्ये होतो, वाईट त्या ठिकाणी परंपरेच्या नादी लागलेलो होतो, जाती व्यवस्थेच्या नादी लागलेलो होतो, त्यामधून देवाने आम्हाला बाहेर काढलेलं आहे। आणि विशेष प्रकारे जगातला कोणताही व्यक्ती आम्हाला देऊ शकत नाही, जगातलं कोणाचंही रक्त आम्हाला शुद्ध करू शकत नाही, प्राण्यांचं रक्त आमचे पाप क्षमा करू शकत नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विश्वासणाऱ्यांना पापांची क्षमा पूर्ण मिळालेली आहे। हा जो आनंद प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे तो सर्वात महत्वाचा आहे आणि तो आम्ही झाकू नये आणि जगातल्या लोकांसारखं पुन्हा त्यामध्ये जाऊन चिंता करीत बसू नये, यासाठी प्रभूने हे प्रवचन दिलेलं आहे विश्वासणाऱ्यांसाठी की तुम्ही चिंता करीत बसू नका, चिंताग्रस्त होऊ नका, चिंतेने स्वतःला तुम्ही जखडून घेऊ नका। चिंता फार भयंकर आहे हे प्रभू येशूला माहित आहे, कारण हा अशा प्रकारचा आजार आम्ही स्वतःहून ओढवलेला आहे की जो आमचा खरा आनंद झाकाळून टाकणारा आहे आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस आम्ही त्या चिंतेमध्येच जीवन जगत असतो। आणि जर आज विशेष प्रकारे जितकेही विश्वासणारे आहेत या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत आणि प्रेक्षकही तुम्ही जे आहात,
तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव माहीत झालेलं आहे, पण अजूनही अनेकांनी विश्वास ठेवलेला नाही. तुम्ही सुद्धा स्वतःचं परीक्षण करा की आतापर्यंत तुमचं जे आयुष्य आहे ते किती वर्षाचे तुम्ही आहात. कदाचित या कार्यक्रमामध्ये अनेकांचं जे आयुष्य असेल ते कोणी 20 वर्षाचे असतील, कोणी 30 वर्षाचे असतील, कोणी 40 वर्षाचे असतील, कोणी 50 वर्षाचे असतील, कदाचित काही लोक 70 वर्षाचे असतील, काही 80च्या वर गेलेले असतील. आणि त्यांनी जर स्वतःचं परीक्षण केलं तर मागचे जितकेही वर्ष त्यांना प्रभूने दिलेले होते या भूतलावर त्यांनी कसे घालवले. त्यापैकी अनेकांचं उत्तर असेल किंवा बहुतेकांचंच उत्तर असेल की आमचं पूर्ण आयुष्य रडतच गेलेलं आहे, चिंताच करीत बसलेलो आहे. बस लहानपणी आम्ही तसंच आमचं आयुष्य घालवलं. काही कवींनी असं प्रकारचं म्हटलेलं आहे, लहानपण देगा देवा. लहानपण किती चांगलं आहे, काही चिंता नाही, काही काळजी नाही, आनंदच आहे, शाळेमध्ये जायचं आहे, किती सुंदर अशा प्रकारचं जीवन होतं. अशा प्रकारे काही लोक बोलत असतात आणि जे काही आम्ही लहानपणी शिकलेलं आहे तेच आमच्या डोक्यामध्ये राहतं की आता आमचं लहानपण निघून गेलं, आता आमच्या मागे चिंता लागली. मग चिंता लागल्यानंतर नोकरीची चिंता, नोकरी लागल्यानंतर विवाहाची चिंता, विवाह झाल्यानंतर लेकरांची चिंता, लेकरं झाल्यानंतर लेकरांचं पालन पोषणाची चिंता, मग लेकरं मोठे झाल्यानंतर त्यांच्या विवाहाची चिंता आणि मग त्यांच्या लेकरांची चिंता आणि मग म्हातारपणामध्ये आमच्या वेगवेगळ्या आजारांची चिंता. आणि मनुष्य म्हणतो की मी आयुष्यभर कष्ट केले पण मला सुख काही या भूतलावर लाभलं नाही. त्याचं मूळ कारण आहे की तुम्ही तोच आजार स्वतःहून बाळगत बसलेला आहात, तुम्ही आनंद उपभोगला नाही देवाने दिलेल्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्याचा. लहानपण प्रभूने दिलेलं आहे. आज अनेक लेकरं लहान आहेत, त्यांनी त्या लहानपणाचा आनंद घ्यावा ही देवाची इच्छा आहे. जे तरुण आहेत ते तरुण भाताप्रमाणे आहेत, त्या शस्त्राप्रमाणे आहेत आणि ताकदवान आहेत आणि काहीतरी करण्याची जिद्द आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून घ्या, कारण प्रभूने तुम्हाला तो आयुष्य दिलेला आहे. काही थोडे वडीलधारे झालेले आहेत, लग्न झालेलं आहे, लेकर आहे, तुम्हाला हे आयुष्य दिलेले आहे प्रभूने, कारण तुम्ही वयाच्या मध्यान्नापर्यंत आलेला आहात. अजून अर्धा टप्पा तुम्हाला पार करायचा आहे. मग हा जो वेळ दिलेला आहे तो सुद्धा तुमच्या नोकरी आहे, तुमचे कामधंदे आहेत, लेकरांचं शिक्षण आहे. आनंदाने घालवा, कारण हे प्रभूने तुम्हाला दिलेला आहे, तो आशीर्वाद आहे. त्यानंतरचा जो टप्पा आहे वृद्धापकाळाचा तोही प्रभूने दिलेला आहे. बायबल सांगतं की जे पिकलेले केस आहेत त्यांचा सन्मान राख. आणि मग तुम्ही आता सन्मान योग्य आहे. मग तुमचं आयुष्य, तुमचं वागणं, तुमचं बोलणं इतरांनी तुम्हाला सन्मान द्यावा अशा प्रकारचं असायला पाहिजे. कारण तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्ही लोकांना मार्गदर्शन करणारे आहात. तुमचं आयुष्य लोकांना, म्हणजे जे तरुण पिढी आहे किंवा जे आता ज्यांचा विवाह झालेला आहे, लेकरांच्या त्यांच्या जीवनामध्ये जबाबदाऱ्या आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता. आणि विशेष प्रकारे मंडळीमध्ये तुम्ही वडीलपणाचा हक्क बजावू शकता आणि वडील बनू शकता. विश्वासणाऱ्यांनो, मंडळीची काळजी, जगातल्या गोष्टीमध्ये जगाला सहाय्य करण्याची काळजी, या सर्व गोष्टी, काळजी आणि चिंता यामध्ये फरक आहे. काळजी म्हणजे आम्ही जाऊन मदत करणार आहोत आणि ती आम्हाला तळमळ निर्माण झालेली आहे. चिंता म्हणजे आम्ही फक्त एकाच ठिकाणी बसून राहतो आणि काही करत नाही, फक्त आम्ही रडत राहतो, रखडत राहतो, स्वतःला दोष देतो, इतरांना दोष देतो आणि त्यामधून काही बाहेर निघत नाही. लक्षात घ्या, असाच एक प्रसंग देवाचा सेवक मोशे याच्या जीवनावर आला होता. धडाडीचा वक्ता, धडाडीचा योद्धा, सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या आणि त्याने स्वतः देवाच्या द्वारे अनेक चमत्कार केलेले होते. फारो सारखा कट्टर अशा प्रकारचा हुकुमशहा हा त्याच्या समोर दबल्या गेलेला होता. त्याने त्याला परवानगी दिली, त्याने माफी मागितली आणि देवाची उपासना करण्यासाठी, देवाचे लोक मोशे सोबत जाऊ देण्यासाठी तो तयार झाला. आणि या सर्व गोष्टी चमत्काराने घडल्या. मोशेने त्या ठिकाणी जे चमत्कार केले ते सर्व मिस्री लोकांवर गुदमरले आणि मिस्री लोक हैराण झाले. देवाच्या लोकांना आणि मोशेला आणि अहरोनाला त्याचा लवलेश सुद्धा झाला नाही, स्पर्श सुद्धा झाला नाही. इतका डोळ्याच्या समोर अनुभव घेतलेला हा मोशे हा सुद्धा एका प्रसंगामध्ये डगमगलेला होता. डगमगतो आम्ही
पण चिंता करीत बसू नका, हे देवाचं वचन आहे. आणि फार मोठा समुद्र दुभांगलेला त्याच्या समोर होता. दुभांगलेला म्हणजे सर्व समुद्र मोठा होता, त्यावेळी दुभांगलेला नव्हता, नंतर तो दुभांगला गेला, बायबल आम्हाला सांगतं. पण तो समुद्र पूर्ण लाटा आणि पूर्णचं पूर्ण पाणी, आणि मागे पाहतो तर सैन्य त्याच्या पाठीमागे लागलेलं. इस्रायल लोक त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आलेले, आणि आता मोशेला वाटलं मी काय करू प्रभू, आता या लोकांना मी कसं वाचू. तेव्हा प्रभूने म्हटलं तू काय बसलास, आता ही प्रार्थना करण्याची वेळ नाही आहे. तुझ्या हातामध्ये काय आहे, काठी आहे, जा आणि समुद्रावर उगार. आणि त्यांनी ती काठी समुद्रावर उगारली, आणि बायबल सांगतं समुद्राचे 2 भाग झालेत, आणि इस्रायल लोक जमिनीवरून चालत समुद्राच्या पार गेलेत, आणि देवाने त्यांना वाचवलं. चिंता करीत बसू नका, संकट जवळ आलेलं होतं. ही साधारण परिस्थिती आहे. कोणी व्यक्ती चिंता करू शकतो, काय आहे, कसं करायचं आहे. पण देव मार्ग दाखवणार आहे, देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यावेळेस मोशेने म्हणायला पाहिजे होतं की ज्या फारोला देवाने नाना प्रकारे पिडलं, त्याच्या लोकांना पिडलं, तो माझा देव तुम्हाला या समुद्रामधून काढावयास समर्थ आहे, हा माझा विश्वास आहे. तर समुद्र दुभांगला गेला असता त्याच्या विश्वासाच्या द्वारे. पण त्यावेळेस तो डगमगला. आम्ही सुद्धा डगमगतो, पण देवाची वचनं आमच्या ध्यानात आणि मनात असायला पाहिजेत. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की जे देवाचे लोक आहेत, तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या नातवंडांना बसता उठता देवाची वचनं शिकवेत जा, त्यांच्या अंतःकरणामध्ये ती रुजवा. म्हणजे अशा प्रसंगामध्ये देवाचं वचन त्यांना सहाय्य करेल, आणि देवाचं वचन त्यांना पार करेल त्यांच्या जीवनातल्या कोणत्याही संकटामधून, कोणत्याही प्रसंगामधून. आपण देवाचं वचन वाचूया. आपण पाहत आहोत की चिंता करीत बसू नका, डू नॉट वरी. हे प्रवेशूचे शब्द आहेत विश्वासणाऱ्यांसाठी, प्रेक्षकांना, तुमच्याहीसाठी. जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला तर प्रभू तुम्हाला मदत करणार आहे. या जीवनामध्ये प्रत्येक दिवस आनंदामध्ये तुम्ही कसा घालू शकता. या चिंतेवर आम्ही विजय कसा प्राप्त करू शकतो, हे सर्वात महत्वाचं आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की अनेक लोक म्हणतात की आता इथं प्रत्येक जण बोलतं चिंता करू नका, चिंता करू नका, आणि ते समाधानाचे शब्द बोलतात. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या धड्यामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे चिंता करू नका, ही त्याची आज्ञा आहे, हा त्याचा सल्ला नाही. आणि जे त्याची आज्ञा पाळतात त्यांना तो आशीर्वादित करतो. कारण आज्ञा पालन हे यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे, हे बायबल सांगतं. लक्षात घ्या, जे यज्ञ आहेत, जे कर्मकांड आहेत, त्यांच्यापेक्षा देवाने जे सांगितलेलं आहे ते आम्ही जर करतो आमच्या जीवनामध्ये तर ते महत्वाचं आहे, आज्ञा पालन. आणि काय आज्ञा सांगितलेली आहे यावर विजय प्राप्त करण्यासाठी त्याकडे आपण जाणार आहोत. आपण विशेष प्रकारे पाहत आहोत मत्ती कृष्णवर्तमानाचा 6वा अध्याय, आणि यामधलं वचन मी वाचतो 33व तुमच्यासाठी. विशेष प्रकारे काय म्हटलं गेलेलं बघा. गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 33. मत्ती कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 33वा वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रभूने काय सांगितलेलं, यावर आम्ही विजय काय प्राप्त करू शकतो. जे जगातले लोक जे धडपड करीत आहेत, जे जगातले लोक ज्या चिंता करीत आहेत, जे लोक जखडून गेलेले आहेत, पण प्रभूच्या लोकांना प्रभूने एक मार्ग सांगितलेला आहे, तो म्हणजे पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा. पहिले तुम्ही देवाचं राज्य आणि नीतिमत्व हे मिळवण्यास झटा. ते आमच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. नीतिमत्व, बायबल सांगतं विश्वासाच्या द्वारे तो नीतिमान ठरला गेला. प्रत्येक देवाचा व्यक्ती विश्वासाच्या द्वारे, अब्राहम हा विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरला गेलेला आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. बायबल आम्हाला स्पष्ट गोष्टी सर्व सांगत आहे की ज्यांनी ज्यांनी प्रवेशवर देवावर विश्वास ठेवला ते नीतिमान ठरलेले लोक आहेत. जे देवाच्या आज्ञा पाळतात ते नीतिमान आहेत. मग हे नीतिमत्व आमच्या जीवनामध्ये यावं,
ही धार्मिकता आमच्या जीवनामध्ये यावी, देवाचं राज्य आमच्या जीवनामध्ये यावं, त्या राज्याचा प्रसार आमच्या जीवनाच्या द्वारे व्हावा, त्यासाठी आम्ही आमचा अधिक वेळ द्यावा, ही प्रभूची इच्छा आहे की आम्ही ह्या गोष्टी मिळवाव्या. देवबाप आम्हाला सर्व गोष्टी आपोआप पुरविल, ज्या आम्हाला पाहिजेत त्या योग्य प्रकारे. देवबाप पुरविणारा आहे, परमेश्वर पुरविणारा आहे, परमेश्वर मदत करणारा आहे, हे आम्ही कदापि विसरू नये, कदापि विसरू नये आम्ही. पण विश्वासणाऱ्यांची एक गोष्ट आहे, त्यांना एक गोष्ट मिळाली की ते दुसऱ्या गोष्टीची चिंता करीत बसतात, त्या गोष्टीमध्ये ते आनंद व्यक्त करीत नाहीत. जर देवाचं राज्य आमच्यामध्ये आलेलं आहे, या देवाच्या राज्यामध्ये आम्ही आमचं जीवन कसं वर्तवावं, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही त्याची भक्ती कशी करावी, आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे आम्ही समजून घ्यावं. आमच्या मधल्या जितक्याही अडखळणाऱ्या गोष्टी आहेत, उणीवा आहेत, त्या आम्ही काढून टाकाव्या आणि आम्ही शिकावं प्रभूवर पूर्णपणे अवलंबून राहणं. आम्ही शिकावं देवावर परिपूर्णपणे विसंबून राहणं, कसल्या प्रकारची चिंता करीत न बसणं. ज्या गोष्टीची जबाबदारी प्रभूने आम्हाला दिलेली आहे ती पार करीत असताना आम्ही देवाकडे आणि देवाच्या वचनाकडे आमचं दुर्लक्ष होता कामा नये, हे सर्वात महत्वाचं आहे. देवाचं राज्य आणि नीतिमत्व हे आमच्या हातामधून निघून गेलं नाही पाहिजे. जे देवाने आम्हाला फुकट दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही काही कष्ट केले नाहीत, त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे कर्म केले नाहीत की जेणेकरून आम्हाला हे तारण फुकट मिळालं. बायबल सांगतं जरी हे आम्हाला फुकट मिळालेलं आहे, पण आमच्या प्रभू ख्रिस्ताने मोठी किंमत मोजलेली आहे. त्याचं बहुमूल्य रक्त त्याने वधस्तंभावर सांडलं आणि आम्हाला खंडनी देऊन मुक्त केलेलं आहे, सैतानाच्या कब्जामधून सोडवलेलं आहे. आणि जर त्याने आम्हाला अंधाराच्या सत्तेमधून काढून त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या राज्यामध्ये आणलेला आहे, तर आम्ही देवाचा आनंद किती अधिक मानावा. पण या जगातल्या ज्या गोष्टी आहेत, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, कशा प्रकारचं आमचं जीवन असेल, भविष्य कसं असेल, आणि त्यासाठी आम्ही धडपड करीत असतो. आणि जी महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यासाठी आम्ही प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्या आमच्या हातामधून कधी निघून गेलं हे आम्हाला कळत नाही. आणि मग आम्ही या जगातल्याच गोष्टीमध्ये रममान होतो आणि आम्ही असं विचार करतो की आम्ही त्याच्या राज्यामध्ये आहोत, त्याचं नीतिमत्व आम्हाला मिळालेलं आहे, पण ते आम्ही गमावलेलं आहे हे आम्हाला समजून येत नाही जोपर्यंत आम्ही शुद्धीवर येत नाही. कारण या जगातल्या गोष्टी आम्हाला गरफटून टाकणाऱ्या आहेत, या आम्हाला प्रभूपासून दूर करणाऱ्या आहेत, देवाच्या वचनापासून दूर करणाऱ्या आहेत. आणि म्हणून देवाचं वचन, देवाचे शब्द, प्रभू ख्रिस्ताचे शब्द सदैव आमच्या मुखामध्ये असावेत, त्यासाठी आम्ही झटावं, हे देवाची इच्छा आहे. शोध घ्यावा. आणखीन प्रभूने काय म्हटलेलं आहे ते पुढे आपण पाहूया. मत्तेय सुवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 34वा वचन काय सांगतं बघा. काय म्हटलं गेलेलं आहे, यास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. उद्याची चिंता करू नका. याचा अर्थ प्रभूने असं म्हटलेलं नाही की तुम्ही चिंतित राहा, त्या दुःखामधून, त्या संकटामधून प्रभू तुम्हाला पार करणार आहे. पण प्रत्येक दिवस जो प्रभूने तुम्हाला दिलेला आहे तो अधिकाधिक आनंदामध्ये घालवा. प्रभूला धन्यवाद द्या. पण उद्याची काळजी आज करीत बसू नका आणि आजचा दिवस दुःखामध्ये घालवू नका. उद्याचं उद्या पाहिलं जाणार आहे. जर प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलं तर आम्ही सामोरे जाणार आहोत. उद्या कोणी पाहिला हे सर्वात महत्वाचं आहे. उद्या काय होणार हे आम्हाला माहित नाही. आम्ही वाप आहोत, आम्ही गवताप्रमाणे आहोत. हे थोडा वेळ दिसतं आणि सुकून जातं असं बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून उद्याची चिंता उद्या करा आणि उद्या आमच्या विषयी येत नाही, याचा अर्थ आज आम्ही आनंदित असा हे प्रभूला सांगायचं आहे. आज जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे देवाने तुम्हाला आणि मला मानवाचं जीवन दिलेलं आहे. हे सर्वात श्रेष्ठ आहे. परमेश्वराने आम्हाला प्राण्यांचं जीवन दिलं नाही, पक्ष्यांचं जीवन दिलं नाही, माशांचं जीवन दिलेलं नाही.
आणि जे काही जगामध्ये जितकी जनावर आहेत ते काही आम्ही त्या जीवनामध्ये नाहीत, आम्ही मानव जीवनामध्ये आहोत। याचा अर्थ मानव पुन्हा प्राणी होणार असं नाही आहे। मानवाला हा एकदाच मानवी जन्म मिळालेला आहे, त्यानंतर त्याचा न्याय आहे, हे लक्षात घ्या। त्यासाठी आम्हाला रोज आनंदित राहायचं आहे। पुनर्जन्म नाही, नवा जन्म आहे। आणि ज्यांना नवा जन्म मिळालेला आहे, जे बॉर्न अगेन झालेले आहेत, ज्यांची पापांची क्षमा झालेली आहे, त्यांनी आनंद करावा ही प्रभूची इच्छा आहे। जगातले लोक धडपड करतात, चिंता करतात, काळजी करतात आणि वृद्धापकाळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं जीवन कंठित करायचा प्रयत्न करतात। त्यांना वाटतं इथं तरी मला शांती मिळेल, इकडं तिकडे जाऊन त्या ठिकाणी मला मोक्ष प्राप्त होईल, पण त्यांच्या चिंता काही सुटत नाही। लक्षात घ्या, सर्व चिंता मुक्तीचं केंद्र आहे प्रभू येशू ख्रिस्त। त्याच्याकडे जोही येतो त्याचे सर्व चिंता काळज्या त्याने माझ्यावर द्याव्यात, हे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे। प्रभू म्हणतो तुमच्या सर्व चिंता काळज्या ओझे तुम्ही माझ्यावर टाका, मी तुम्हाला पार करणार आहे, त्याचा विश्वास तुम्ही बाळगा, हे लक्षात घ्या। आणखीन ज्या पेत्राबद्दल आपण विशेष प्रकारे ऐकलेलं आहे, अनेकांनी ऐकलं असेल की रात्रीचा वेळ होता, त्याची स्वतःची साक्ष आहे, इतर शिष्यांनी त्याच्याबद्दल साक्ष दिलेली आहे। आणि हा जो पेत्र आहे तो होडीमध्ये होता, नावेमध्ये होता इतर शिष्यांसोबत, आणि निवांत वेळ होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत नव्हता। आणि रात्रीच्या वेळेस त्यांनी पाहिलं कोणीतरी समुद्रावरून चालत येत आहे, समुद्रावरून चालत येत आहे। जसं मनुष्य जमिनीवरून चालतो, तो जमिनीच्या खाली जात नाही, तो जमिनीवरून चालत असतो, तसं प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत होता। पाण्यामध्ये पाय बुडवत बुडवत येत नव्हता, पाण्यावरून तो चालत होता। आणि जेव्हा या संपूर्ण शिष्यांनी पाहिलं, पेत्राने सुद्धा पाहिलं, त्यावेळेस ते सर्व ओरडू लागले, भूत आहे, भूत आहे। कारण असं कधी त्यांनी पाहिलं नव्हतं की एखादा मनुष्य पाण्यावरून चालू शकतो। पण लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं घाबरू नका, मी आहे, मी येशू आहे। त्यावेळेस हे शब्द पेत्राने ऐकले आणि पेत्राने म्हटलं प्रभू येशू, जर तुम्ही आहात, जर तू येशू आहे तर मला सुद्धा सांग तुझ्यासारखं पाण्यावरून चालावं म्हणून। आणि प्रभूने त्याला म्हटलं ये। त्याने होडीच्या बाहेर पाऊल ठेवला आणि येशूकडे पाहत होता आणि तो पाण्यावरून चालू लागला। हा जो पेत्र आहे, मानव आहे, तो पाण्यावरून चालू लागला कारण त्याचं लक्ष येशूकडे होतं, त्याने येशूकडे तो पाहत होता। आणि मग ते लाटा उसळायला लागल्यात, पाणी हेलकावे खा लागलं आणि त्याचं लक्ष येशूवरून पाण्याकडे गेलं आणि तो बुडा लागला। मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा हात धरला, कारण त्याने म्हटलं प्रभू मला वाचवा। प्रभूने हात धरून त्याला पुन्हा पाण्याच्या वर आणलं आणि मग होडीमध्ये घेतलं आणि त्याला म्हटलं तुम्ही अल्पविश्वासू कसे, मी आहे, माझ्याकडे लक्ष ठेवा, मी येशू तुम्हा बरोबर आहे। तुम्ही नद्यामधून गेला तरी नदी तुम्हाला बुडवावयाची नाही, तुम्ही अग्नीमधून जरी गेला तरी अग्नी तुम्हाला पोळवावयाचा नाही। हे देवाचं वचन आहे संपूर्ण विश्वासणाऱ्यांसाठी। आणि आज विशेष प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हाच पेत्र प्रभूच्या आत्म्याने प्रभूच्या लोकांना काय लिहित आहे तिकडे आपण लक्ष देऊया। पेत्राचे पहिले पत्र, याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं, लक्ष द्या। हा जो पेत्र आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत, त्याला माहित होतं की येशू कोण आहे। आणि ज्यावेळेस त्याने आपलं संपूर्ण जीवन प्रभूला समर्पित केलं, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर या पेत्राने पहिलं प्रवचन दिलं आणि 3000 लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आले। तो हा पेत्र, आत्म्याने भरलेला, विदेशी लोकांसाठी दरवाजा उघडणारा, विदेशी लोकांपर्यंत प्रभूचं वचन घेऊन जाणारा हा पेत्र
साधारण व्यक्ती आज तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याच्या द्वारे काय सांगत आहे, इकडे लक्ष द्या. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन काय सांगतं, लक्ष द्या. पेत्राचे पहिले पत्र 1 Peter chapter 5 verse 7. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हे काही तो मनाने किंवा त्याला स्वप्न पडलं म्हणून म्हणत नाही. त्याने स्वतः अनुभवलं प्रभू ख्रिस्ताचा सोबतचा संपूर्ण सहवास. प्रभू ख्रिस्तासोबत तो जवळजवळ 3.5 वर्ष होता. प्रभू ख्रिस्ताचं प्रत्येक पाऊल त्याला माहित होतं. प्रभू ख्रिस्त प्रार्थना करीत असताना प्रभू ख्रिस्ताच्या जवळ तो होता. प्रभू ख्रिस्ताला धरून दिलं तेथे तो होता. ज्या कोर्ट कचेऱ्यामध्ये प्रभू ख्रिस्ताला घेऊन गेले तेथे तो होता. रडणारा पश्चातापी होणारा पेत्र तेथे होता. आणि प्रभू ख्रिस्ताच्या राज्याची प्रभू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर संपूर्ण यहुदी लोकांच्या समोर धैर्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रवचन करणारा पेत्र आहे. आणि त्या दिवशी कट्टर यहुदी लोक पश्चातापी झाले आणि त्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला. तो पेत्र अनेक प्रभू ख्रिस्ताच्या मंडळांची उभारणी करणारा, ख्रिस्ताची मंडळी यांना विशेष प्रकारे मार्गदर्शन करणारा आणि मंडळीचा वडील झालेला पेत्र आज विशेष प्रकारे अनेक मंडळांना आणि विश्वासणाऱ्यांना पत्र लिहून किंवा आत्म्याच्या द्वारे कळवित आहे की तुम्ही त्याच्यावर सर्व चिंता टाका, म्हणजे येशूवर, तो तुमची काळजी घेतो. विश्वासणाऱ्यांना प्रभूचं वचन आहे. परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा, तो किती चांगला आहे. आज जर तुम्ही चिंतेत असाल, काळजीत असाल, कसल्या प्रकारची चिंता भेडसावत असेल, आताच प्रभूवर टाका, तो तुमची काळजी घेतो. आणि साक्ष द्यायसाठी तयार राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा संदेश अनेक प्रेक्षकांपर्यंत तू पोहोचविला स्वर्गीय बापा. विश्वासणाऱ्यांना तू मदत केलीस, त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. प्रभू, तुझं वचन सांगतं की आम्ही सर्व चिंता तुझ्यावर टाकावी. ये प्रभू, सहाय्य कर संपूर्ण विश्वासणाऱ्यांना आणि तुझी कृपा दया प्रभू. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू आई. आमेन.